निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची, जिल्हा परिषदेची असो की महानगरपालिकेची, गेल्या 4 दशकांत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक शरद पवार या नावाभोवती फिरताना दिसली आहे। किंबहुना निवडणूक निकालानंतरचं राजकारण, सत्ताकारण हे देखील पवारांभोवती फिरलंय। शरद पवार काय निर्णय घेणार या प्रश्नानं विरोधकांसोबतच साथीदारांनाही कायम बुचकळ्यात टाकलंय। आता शरद पवार संपले असं जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा शरद पवार ताकदीनं समोर आले। शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात आता बंड झालं आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यासह 40 आमदार नेते सोडून गेले। पक्ष गेला, चिन्ह गेलं, झेंडा गेला। शरद पवारांसाठी हे नवीन नाहीये, त्यामुळे सोबत असलेल्या सहकाऱ्यांना उमेद सोडू नका, आपण पुन्हा नव्या जोमानं उभं राहू म्हणतात। वयाच्या 83व्या वर्षी असलेली इच्छाशक्ती आणि 5 दशकांहून अधिक काळ राजकारण रिलेव्हंट राहणं हे खरोखरच आश्चर्यजनक आहे। तुम्ही शरद पवारांना विरोध करू शकता, पण त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही। हे 50हून अधिक वर्षे आपण पाहतोय। 2024च्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार केंद्रस्थानी आहेत। या निमित्तानं आपण शरद पवार यांच्याविषयी, महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। शरद पवार वयाची 83 वर्ष पूर्ण झाली आहेत। देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि मागच्या आठवड्यात वर्धा लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या दिवशी शरद पवार दुपारी 1च्या सुमारास रॅलीमध्ये सहभागी होतात। विदर्भात सूर्य आग ओकतोय, तापमान 40च्या वर असताना भले भले लोक उन्हामध्ये येणं टाळतात। अनेक आजारांनी त्रस्त असलेले शरद पवार मात्र लोकांच्या गर्दीत सहभागी होतात। याच कारणास्तव लोक माझे सांगाती ह्या त्यांच्यासाठीचं वाक्य खरं ठरतं। गेली 55 वर्षे शरद पवार राजकारणात आहेत। त्यांचं वय 83 झालंय, पण वयाचं नाव काढलं की त्यांना ते आवडत नाही। याच शरद पवारांनी 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व महाविकास आघाडी घडवून आणली आणि अजूनही शरद पवार राजकारणात संपले नाहीत हे दाखवून दिलं। गेल्या 55 वर्षात ते विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा यापैकी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेत। या काळात शरद पवारांनी विविध पदं भूषवली आहेत। तब्बल 4 वेळा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय। देशाचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा महत्त्वाच्या पदावर देखील शरद पवार यांनी काम केलंय। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। एक अनुभव संपन्न राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पवार यांच्याकडे बघितलं जातं। राजकारण, कृषी, सहकार, औद्योगिक, शिक्षण, क्रीडा, महिला सबलीकरण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होत वयाच्या 27व्या वर्षी शरद पवार यांनी आमदार म्हणून शपथ घेतली होती। तर वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान देखील पवार यांनाच मिळाला आहे। महाराष्ट्राच्या व देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे। अभ्यासू नेतृत्व, फरडा वक्ता नाही पण थेट लोकांशी कनेक्ट होणारं वक्तृत्व, दांडगा जनसंपर्क, नियोजन कौशल्य, राजकीय मुत्सद्देगिरी हे त्यांचे गुण वाखणण्याजोगे आहेत। शरद पवारांनी 38व्या वर्षी काँग्रेसमधले काही साथीदार सोबत घेत जनता पक्षाच्या साथीनं महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप घडवला होता। तेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते। त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये सामील झाले। राजकीय वाटचालीतल्या अलीकडच्या काळाविषयी बोलायचं झालं तर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्याला समोर आणल्यानं त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली। तेव्हा 10 जून 1999 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। 1999च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळालं नाही। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन महाराष्ट्रात सरकार आलं। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA सरकारमध्ये सामील झाली। त्यावेळी शरद पवारांनी देशाचं कृषी मंत्री म्हणून सूत्र हाती घेतली। 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्यांची धुरा देण्यात आली। 2014 मध्ये पवारांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर ते राज्यसभेवर खासदार आहेत। महाराष्ट्राच्या आजवरच्या घडामोडींवर नेहमीच पवार प्रभाव राहिलाय। 2019च्या निवडणुकीत त्यांनी बजावलेली भूमिका त्यांच्या अवघ्या राजकीय कारकिर्दीतला क्लायमॅक्स म्हणता येईल। बरोबरीच्या साथीदारांनी, जवळच्या नातलगांनी पक्ष सोडला असताना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा झंझावात, आघाडीतील काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचं पक्षांतर, लोकांमध्ये राजकारणाबद्दल निर्माण झालेलं नैराश्य या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना यशाचे आकडे मांडत असताना पवार निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले।
साताऱ्यामध्ये भर पावसात केलेल्या भाषणानं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढला आणि संपणार म्हणून चर्चा झालेल्या पवारांनी पुन्हा एकदा निर्णायक आकडा गाठला। पुढे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जे घडलं त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणाऱ्या याच शरद पवारांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देऊन 70 दिवसांसाठी का असेना शिवसेनेला भाजपपासून दूर ठेवलं होतं। 2019च्या राजकारणाची बीज त्याच वेळी पेरली गेली होती। शरद पवारांची ती ताकदच म्हणता येईल, परंतु त्यामुळेच पुढचं राजकारण घडलं हे देखील आपण नाकारू शकत नाही। खरं तर शिवसेना आणि भाजपानं एकत्रित निवडणूक लढवली होती। जनतेनं त्यांना एकत्रितच बहुमत दिलं होतं। असं असताना शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर बाजूला गेली। तोंडापर्यंत आलेला सत्तेचा घास हिरावून नेल्यामुळे भाजपा याचा वचपा काढण्याच्या इराद्यानंच पुढे सरसावली। त्यानंतरच्या सर्व घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घडलेलं शिवसेनेतलं बंड असो की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड असो, ही त्या घटनेची प्रतिक्रिया होती। शरद पवारांनी केलेलं राजकारण असेल तर भाजपाने केलेलं देखील राजकारणच म्हणावं लागेल। खरं तर दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणाऱ्या नव्हत्या आणि त्यामुळे महाराष्ट्राचं कधी नव्हतं ते नुकसान सुद्धा झालं। राजकारणात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा एक प्रकारे पायंडाच पडलाय। नीतिमत्ता गायब झाली आहे। राजकारणात आता काहीही घडू शकतं असं वातावरण आहे। शरद पवार यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यानं हे प्रकरण नीतिमत्तेनं हाताळायला हवं होतं असं अनेक जाणकारांना वाटतं, परंतु राजकारणात सत्ता हीच महत्त्वाची असते आणि शरद पवारांनी कायम सत्तेसाठी राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो। शरद पवारांनी त्यांच्या समकालीन अनेक नेत्यांचं राजकारण संपवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होतो आणि त्याच वेळी जातीपातीच्या राजकारणाला त्यांनी खतपाणी घातल्याचा आरोप त्यांचे विरोधक करतात। असं असलं तरी शरद पवार आजही वयाच्या 83व्या वर्षी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणातही रिलेव्हंट आहेत हे मान्य करावं लागेल। आत्ताची वेळ त्यांच्यासाठी खूप निर्णायक आहे। सख्खे पुतणे अजित पवारांनी पक्षच हायजॅक करून विरोधकांना जाऊन मिळालेले आहेत। 40 आमदार आणि अनेक नेते सोडून गेलेले आहेत। हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सहकारी सोबत घेऊन शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पालथा घालतायत। 40 पेक्षा अधिक तापमानात रॅली आणि प्रचार सभा करतायत। मुलीच्या विरोधात त्यांची सून उभा राहिलेली असताना ते भाजपाची एखादी असलेली सत्ता उलथवून लावण्यासाठी समविचारी पक्ष व नेत्यांना एकत्रित करतायत। तरुणांमध्ये सध्या सर्वात जास्त आश्वासक नेता म्हणून शरद पवार दिसतायत। आश्चर्यकारक काम करणारे शरद पवार त्यांचे विचार पटो अथवा न पटो तरी देखील कार्यरत असण्याच्या मुद्द्यावर सर्वांनाच प्रेरणादायी वाटू लागलेत। त्यांच्या राजकारणाचं रहस्य, त्यांची उमेद, त्यांच्यातली इच्छाशक्ती ही तोपर्यंत टिकून असेल जोपर्यंत लोक त्यांच्या आजूबाजूला असतील, कारण त्यांनीच सांगितलंय लोक माझे सांगाती। आत्ताच्या निर्णायक वेळी लोक त्यांना साथ देणार का? अजित पवारांचं घरातूनच मिळालेलं आव्हान ते कसं परतवून लावणार? भाजपानं टाकलेले फासे ते कसे फेकून देणार? याची उत्सुकता महाराष्ट्रालाच नाही तर देशाला लागली आहे। 50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात रिलेव्हंट राहणं, पॉवरफुल राहणं शरद पवारांना जमलंय। देशात असा दुसरा नेता नाहीये, परंतु या पुढच्या त्यांच्या राजकारणाचा निकाल 4 जूनच्या लोकसभेच्या निकालाबरोबरच लागेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।